बा मला काढायचंय ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ग्राफ सांगितलं तर महत्वाचे ग्राफ असतात. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल म्हणजे आपण काय म्हणतो विजीने दाखवतो. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल कसं दाखवतो आपण विजीने दाखवतो. चला मग मी दोन ग्राफ काढले होते. एक होता इजी वर्सेस आणि एक विजी वर्सेस, बरोबर नाही. एक होता इजी आणि एक होता तुमचा विजी. कोणासाठी बोलतोय मी? हे सॉलिड साठी घेतोय. कोणासाठी घेतोय मी? हे पूर्णपणे सॉलिड. जर सॉलिडचा जर बनत असेल आणि दुसरा काय होता तुमचा ऑलोसाठी ना. दुसरा कोणासाठी होता? ऑलोसाठी. दुसरा घेतला आपण ऑलोसाठी. आता ऑलोसाठी जर मी बोलत असेल, हे पार्ट मधला पार्ट काय झाला? गायब झाला. तर आपण इथं असं म्हटलं होतं, इथून असं म्हटलं तर याची काही बनत नाही, कारण की ऑलो मध्ये काही राहत नाही. मॅक्झिमम इथं बनतो आणि नंतर ग्राफ या पद्धतीने बनतो, बरोबर की नाही. पण तेच जर मी याच्यामध्ये गेलो, कॉन्स्टंटच्या याच्यात गेलो, सॉरी, हे झालं तुमचं इझी. काय झालं तुमचं? झिरो. ज्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे? कॉन्स्टंट असतो. याचा असतो कॉन्स्टंट. आणि नंतर कसं ग्राफ बनतो तो? या पद्धतीने, बरोबर ना. याचा ग्राफ या पद्धतीने हा इजी वर्सेस आर आहे आणि हा काय? विजी वर्सेस आर. आणि याच्यामध्ये काय होतं? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. याच्यामध्ये मी बघितलं ग्राफ असा बनतो आणि नंतर ग्राफ कसा बनतो? या पद्धतीने सॉलिड साठी. आणि विजीचा ग्राफ कसा बनतो? याचा विजीचा ग्राफ कसा बनतो? इथून या पद्धतीने थोडासा असा खाली येतो आणि नंतर कसा होतो ग्राफ? या पद्धतीने. ठीक आहे, हे आपण ग्राफ बघितलं ते. पण आपला तो नाही पार्ट. आपला पार्ट आता याच्यावर चालणार आहे. माझा हा पार्ट शेल साठी. शेल साठी आपण विचार करतो. हे काय? शेल आहे ना. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल कोणासाठी यूज करतो आपण? शेल. शेल म्हणजेच काय? ऑलोस्फिअर. शेल म्हणजेच काय? ऑलोस्फिअर. इथं एक कन्सेप्ट आहे, फक्त तेवढं व्यवस्थित पकडून घ्या. येस, हे दोन सर्कल काढले आणि कोसेंट्रिक. कोसेंट्रिक म्हणजे काय? एकच सेंटर असेल, दोघांचं सेंटर कोसेंट्रिकचा असतात. कसे असतील ते? कोसेंट्रिक. कोसेंट्रिक म्हणजे एका सेंटर पासून असतील, त्याचाच रेडियस पासून बरे. पण हा एकाच रेडियस कमी असतं, एकाच रेडियस जास्त असतं. चल, हा एक रेडियस आहे आणि हा एक रेडियस आहे. मी म्हटलं सपोज ए बॉडी आणि काय तुमची बी बॉडी. आता व्यवस्थित मला काही पॉइंट्स आहेत, मी ते लिहितो, व्यवस्थित सांगायचं. एक्स वाय झेड आणि मी म्हटलं पी. व्यवस्थित सांगायचं. काय सांगायचं ते सांगतो पहिले. हा जो एक्स जो आहे, एक्स जो पॉइंट दिसतो तुम्हाला, तीन गोष्टी असतील: इनसाइड, आउटसाइड आणि सरफेस. काय गोष्टी आहेत? इनसाइड, आउटसाइड आणि सरफेस. एवढंच बोलायचंय. कळालं? एच्या कुठं आहे, बीच्या कुठं? कारण दोन बॉडी घेतल्या मी. ए बॉडी घेतल्या आणि दुसरं काय घेतली मी? बी शेल घेतलेला. चला, एक्स जो आहे एच्या कुठे आहे? इनसाइड का आउटसाइड? इनसाइड. बी कसं घेणार मी? इनसाइड. कोणासाठी? ए साठी. ठीक आहे, काय डाऊट आहे? बीच्या रिस्पेक्ट विचारलं तर काय म्हणतो पटकन? तो पण काय येणार आहे? इनसाइड जाणार आहे. पण कोणाच्या रिस्पेक्ट बोलतो मी? काय डाऊट आहे? मी म्हटलं वाय. मी काय म्हटलं? बीच्या कुठे आहे? सरफेस. पण कोण आहे तो? एच्या सरफेसवर. पण बीच्या, हे लॉजिक कळालं आता. बीच्या कुठे आहे? इनसाइड. नंतर मी झेड म्हटलं. झेड काय म्हटलं तुम्ही? व्ही कोणता? आउटसाइड. कोणाच्या? एच्या. हा, व्ही कोणता? सरफेसवर आहे. सरफेसवर आहे. पण कोणाच्या? नंतर मी म्हटलं पी पॉइंट आहे. पी पॉइंट कुठे आहे? आउटसाइड आहे. कोणाच्या? एच्या. हा, आउटसाइडच आहे. कोणाच्या? एक कळत नाही असे कोणते. फक्त काय ओळखायचं तुम्हाला? कुठे? एच्या वर आहे का? एच्या मध्ये आहे का? बीच्या वर आहे का? बीच्या मध्ये, बीच्या बाहेर? एवढंच तर ओळखायचं तुम्हाला. तेवढं डोळे तर देवाने दिलेले, बरोबर ना? बघ, त्याला कळालेलं आहे. आता काय बोलतो व्यवस्थित समजायचं. जेव्हा पण माझ्याजवळ सरफेस असेल, जेव्हा पण माझा सरफेस असेल, कारण माझा जो फॉर्म्युला आहे विजीचा फॉर्म्युला काय? मायनस जीएम अपॉन
आर आहे ना. काय फॉर्म्युला मायनस जेम अपॉन आर आहे ना. माझा फॉर्म्युला काय मायनस जेम अपॉन आर आहे. ठीक आहे, मायनस जेम अपॉन आर. याच्यामध्ये बघितलं कॅपिटल जी काय कॉन्स्टंट आहे, मी एम पण काय कॉन्स्टंट आहे. कोण बदलतंय आर. म्हणजे मला फक्त विचार करायचा मला कोणता आर घ्यायचा आहे. मला काय विचार करायचा आता कोणता आर उचलायचा, मला कोणता आर नकोय. कारण की दोघांचा रेडियस सेम आहे का, अंतर सेम आहे का पी आणि बी च नाही ना. लॉजिक तर कळतंय ना. म्हणून आपल्याला फक्त काय शोधायचंय आर कसा घ्यायचा आहे. कॅपिटल आर घेऊ, 2R घेऊ का 3R घेऊ का काहीतरी अजून काहीतरी वेगळं घ्यायचंय. तर मला समजून घ्यायचंय सरफेस जर वर म्हटलं जसं की वायच्या सरफेसवर मी म्हटलं वायच्या सरफेस म्हटलं मी आर आणि म्हटलं मी 2R. ठीक आहे, आणि इथं मी म्हटलं 3R. हा जो पॉइंट आहे 3R वर व्यवस्थित समजून घ्यायचं आपल्याला. हा, मी जर सरफेस म्हटलं तर सरफेस पर्यंत सेंटर पासून ते सरफेस पर्यंत सेंटर टू सरफेस सेंटर पासूनच काउंट करायचं. कुठून काउंट करायचं तुम्हाला सेंटर पासून काउंट करायचं आहे. क्लिअर आहे. मी जर म्हटलं आउटसाइड जर आला तर समजून घ्यायचं सेंटर टू गिवन पॉइंट जिथं दिलं असेल जसं की इथून मला मोजायचं सेंटर पासून 3R आहे, याच्यापासून पण 3R. काय डाऊट आहे. आता सर्वात महत्वाचं माझा आहे जो आहे इनसाइड मध्ये थोडस विचार होतो त्याच्यामुळे ते आपण लास्ट घेतलं. जेव्हा इनसाइड घेणार आहे इनसाइड मध्ये घेताना, कारण की आता मी जर बघितलं हा जो एक्स आहे तो एच्या पण मध्ये आणि बीच्या पण मध्येच आहे. एक्स जो आहे तो एच्या पण मध्ये आणि बीच्या पण मध्ये दिसतोय. मग कुठून कोणतं अंतर घ्यायचं कळालं तर घ्यायचा असतो सेंटर टू गिवन फर्स्ट गिवन सर्कल. काय बोललो मी सेंटर टू फर्स्ट गिवन सर्कल. पहिला गिवन सर्कल जो येणार तो, जसं की मी जर म्हटलं हा जो एक्स आहे तो एच्या मध्ये, तर मी काय घेऊ आर घेऊ का 2R घेऊ. मी काय घेतलं पाहिजे आर घेतलं पाहिजे. कारण की त्याचा पहिला सर्कल कोणता आलेला आर. त्याच्यानंतर मी बघितलं मी म्हटलं कोणता अजून एखादा पॉईंट मी इथं घेतला असता, सपोज इथं घेतला असता तर कोणतं घेतला असतं तुम्ही. मग मी जर क्यू पॉईंट घेतला असता, हा क्यू पॉईंट घेतला सपोज, हा क्यू पॉईंट काय आला असता तुमचा याच्यामध्ये आला ना, कोणाच्या बीच्या. कोणता रेडियस घेणार तुम्ही 2R ना. कळालं का. क्यू साठी काय घेणार मी 2R घेणार. समजले. अजून एखाद्या एक्झाम्पल वरून कळू दे. फक्त मला काय करणं गरजेचं आहे 3 पॉईंट लक्ष ठेवायचंय. माझा सरफेस वर आहे तर मी काय म्हणू सेंटर टू सरफेस उचलायचा आहे. आउटसाइड असेल तर मला काय करायचंय सेंटर टू गिवन पॉईंट जिथपर्यंत दिला असेल त्याने तिथपर्यंत घ्यायचंय. इनसाइड साठी फक्त लक्षात ठेवायचंय. इनसाइड साठी काय लक्षात ठेवलं आपण सेंटर पासूनच मोजायचं आहे, पण कोणाचं आहे हे काउंट करायचं आणि काढायचं. बघा मी म्हटलं आता ए शेल आहे, हा बी शेल आहे, ज्याचा मास कॅपिटल एम आहे, दोघांचं मी एकाच स्मॉल एम आणि एकाच कॅपिटल एम, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नको राहिलं. हा स्मॉल एम घेतला. ठीक आहे, इकडचा कॅपिटल एम घेतला. याचा रेडियस म्हटलं मी आर आहे आणि याचा रेडियस मी म्हटलं 2R आहे. ठीक आहे. मी सपोज हा पॉइंट घेतला ए, हा पॉइंट घेतला मी बी, हा पॉइंट घेतला मी सी आणि हा पॉइंट घेतला मी डी आणि इथे एक पॉइंट घेतला मी ई. ठीक आहे, मी ई पॉइंट घेतला. ए बी सी डी ई एवढे पॉइंट्स मी आणले. चला आता प्रत्येकाचा थोडस विचार करूया. मी म्हटलं अंतर पण सांगून देतो मी. ईचं जे अंतर आहे ते किती आहे 0.5 R आहे. ईचं अंतर किती आहे 0.5 R आहे. डीचं अंतर किती आहे R आहे ना. डीचं अंतर किती R आहे.
सी चा अंतर सपोज मी म्हटलं 1.5 आर आहे, डी चा अंतर मी म्हटलं 2 आर आहे, बरोबर आहे? नाही, डी आर येत आहे, एबीसीडी आर झाला, एबीसी इथं बी घ्यायचं आपला, बी चा अंतर घेतलं तर काय 2 आर आहे, आणि ए चा अंतर घेतला तर मी म्हटलं 2.5 आर आहे किंवा 3 आर. ठीक आहे, आता आपल्याला सगळे अंतर भेटून गेलेलं, आपलं सगळे अंतर भेटले. चला सुरू करूया. सर्वात पहिले मी काढतोय कोणाचं, ई साठी, म्हणजेच पोटेन्शियल ऍट पॉइंट ई. पोटेन्शियल ऍट पॉइंट ई साठी मी विचार करतोय. पोटेन्शियल ऍट पॉइंट ई साठी जर मी विचार करत असेल, पोटेन्शियल ऍट पॉइंट ई साठी विचार करतोय, ठीक आहे. पोटेन्शियल ऍट पॉइंट या पॉइंटवर मला काढायचंय. चला मग मी म्हटलं काय इथून इथपर्यंत, मग मी त्याला म्हटलं काय आपलं कोणामुळे रे, कोणता शेल आहे, हा ए शेल आहे ना, एच्या कुठे आहे तो, एच्या कुठे आहे, एच्या कुठे आहे इनसाइड, एच्या कुठे आलेला इनसाइड आला, बरोबर नाही, एच्या कुठे आला इनसाइड आला. ओके, बीच्या पण कुठे आला, प्लस करायचा असतो व्ही, त्याच्या पण कुठे आला तो इनसाइड आला, बरोबर नाही. काय डाऊट आहे, मी पहिला ई पॉइंट साठी विचार करतोय ज्याच्यामध्ये मला कळालं एच्या कुठे आला इनसाइड, बीच्या पण कुठे आला तो इनसाइड आला. हे जर आता कळालं तर इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये मी तेवढा वेळ देणार नाही, आता मी वेळ देतोय. एच्या इनसाइड आणि बीच्या पण कुठे आला इनसाइड. मला फॉर्म्युला तर फिक्स आहे, माझा फॉर्म्युला फिक्स आहे. काय फॉर्म्युला आहे, मायनस जेम अपॉन आर घ्यायचा आहे, मायनस जेम अपॉन आर घ्यायचा आहे, फक्त आरच्या व्हॅल्यू बदलायचं आपल्याला, फिक्स नाही. मायनस जेम अपॉन आर आणि बी मायनस जेम अपॉन आर, आर बद्दल विचार करायचा. कोणाचा, एचा. एच्या कुठे रे इनसाइड, एच्या इनसाइड म्हणजे ए त्याच्या इनसाइड, त्याचा पहिलं जर कोणता ए वाला, हा म्हणजे किती आलं कॅपिटल आर झालं. काय घेणार कॅपिटल आर, कॅपिटल आर का बरं घेतलं कळालं, कॅपिटल आर घेतलं. नेक्स्ट कुठे घेतलं रे, गॅसच्या बघितलं, त्याच्यानंतर काय येणार आहे, इथं काय घेणार आर घेणार का 2 आर घेणार, 2 आर घ्यावा लागेल. का बरं, कारण की त्याच्या मधल्या साईडला उचला. काय डाऊट आहे, ई पॉइंटला. आता कोणत्या पॉइंटला जायचं आपल्याला, डी पॉइंट साठी काढायचं. एकाच एक्झाम्पल वरून सगळ्याच पॉइंट क्लिअर झाले पाहिजे माझ्या. मला व्हीडी काढायचंय, मला काय काढायचंय व्हीडी काढायचंय. जर मला व्हीडी काढायचं असेल तर मी काय म्हटलं, व्हीएच्या कुठे तो, व्हीएच्या कुठे सरफेस वर आहे, प्लस हा व्हीबीच्या कुठे तो, व्हीबीच्या इनसाइड, बरोबर ना, व्हीबीच्या इनसाइड. तर मला तर फिक्स आहे ना, मायनस जीएम अपॉन आर, मायनस जीएम अपॉन आर. आता माहित नाही म्हणून मी ते पहिले एक एक गोष्ट करूया. हा चल, काय घ्यायचंय, सरफेसवर आहे, सरफेसवर म्हणजे तेच ना, आरच येणार ना. हा किती देणार आहे, बीच्या इनसाइड, बीचा पहिला सरफेस कुठे गेला 2 आर गेला. आणि हे कळणं गरजेचं आहे तुम्हाला. काय कळलं तुम्हाला याच्यातून काय कळालं, हे पण बघितलं हे पण बघितलं, कसं मिळालं मला, सेम भेटलं. आणि हे भेटत पण होतं ना, हे भेटत पण होतं आपलं कुठं कुठं कुठं. ओके या बघा ना, इथलं पोटेन्शियल आणि इथलं पोटेन्शियल, सरफेसवरचं पोटेन्शियल कसं होतं, सेम होतं. मग तिथं पण काय भेटलं आपल्याला, सेम असतं भेटतंय. लॉजिक कळालं, समजलं. इथलं पोटेन्शियल आणि इथलं पोटेन्शियल काय सेम होतं, म्हणून तर आन्सर पण कसं मिळालं मला, सेम मिळालं. काय डाऊट आहे, समजलंय, घ्या पुढे. आता कोणाचं काढायचंय, आता कोणाचं काढायचं आपल्याला, सीचा, व्ही सीचा काढायचं, बरोबर नाही, व्ही सी काढायचं. मग कोणाचं, व्ही ए, व्ही एचं कसं आहे, व्ही एचे कसं आहे, सी पॉइंट आउटसाइडला, आउटसाइडला प्लस करायचं आहे. हा व्हीबीचे कसं आहे, व्हीबीच्या इनसाइड, बरोबर की नाही. आपल्या जवळ फॉर्म्युला फिक्स आहे कोणता, मायनस जीएम अपॉन आर आहे, मायनस जीएम अपॉन हा, फक्त आरच्या व्हॅल्यू आपल्याला फायनल करतोय आपण. हा चला, आउटसाइड म्हटल्यानंतर जे दिलेलं आहे, जिथपर्यंत अंतर दिलेलं आहे तेच उचलायचंय. किती अंतर दिलेलं आहे, 1.5 आर. इथं किती गेला मला, 1.5 आर मला गेला. व्हीबीच्या इनसाइड आहे म्हणजे कोणता गेला मला, पहिला सर्कल कोणता गेला तो आला, म्हणजे काय घेतलं 2 आर. समजतंय का बनी. नेक्स्ट आता कुठं झालो आपण, व्हीबीच्या पॉइंटवर आलो, व्हीबीच्या पॉइंटवर. तुला हा म्हणायचं या 2 आरच्या जागी आर घ्यायचं वरच,
बीचं ना, बीचं पोटेन्शियल घेतो. इथं कोणाचं पोटेन्शियल घेतो आपण? कोणाचं पोटेन्शियल घेतलं आपण? बीचं पोटेन्शियल घेतो ना. बीचा विचार करायचा आपल्याला. कोणाचा विचार करायचा? बीचा विचार करायचा आहे. तू एचा विचार करत असते. नाही ना, मला काय म्हणणं, मी काय म्हणतात, ज्याच्यामध्ये आलेला आहे त्याचा सर्कल कोणता पहिला? मोठा होत चाललाय ना, तो उचलायचा. नाही तर त्याच्या अगोदर पण एक सर्कल आहे, असं बोललो ना मी. पुढचा चाललो आपण. हे तर मी एवढं तर कळलं का? कारण की तर सेमच आलं पाहिजे होतं ना, सेम आलं पाहिजे होतं ना. हे आपल्याला कळलं होतं ना दोघांचं पण. सेंटरचं पोटेन्शियल आणि सरफेसवरचं पोटेन्शियल कसं भेटलं पाहिजे मला? सेम. सेंटर किंवा त्याच्यामध्ये किती कोणते पॉईंट सुचला तरी त्याचं पोटेन्शियल कसं भेटलं पाहिजे मला? सेम. आणि ते भेटलंच आहे आपल्याला. फॉर्म्युला जे काय ऍडजस्ट करतोय, जे पण आपण कन्सेप्ट पकडलेले त्याच्यानुसार तर मॅच झाले. कळालं? हे मी ट्रिक तयार केलेले. आता बघा व्हीबी. व्हीबी कुठे? सरफेसवर. हा, व्हीएच्या कसा आहे? व्हीएच्या कुठे आला? आउटसाइडला आला. प्लस करायचा आहे. व्हीबीच्या कसा आहे तो? सरफेसवर आहे. व्हीबीचे कुठे? सरफेसवर आहे. चला, आउटसाइडला असेल तर जिथं दिलेला असेल तिथपर्यंत जायचंय. मायनस जीएम अपॉन आर ना, मायनस जीएम बोला. व्हीए आउटसाइड आहे, सरफेस पर्यंत गेलाय, जिथपर्यंत गेला तिथपर्यंत घ्यायचं आहे. टू आर कसं आहे? नेक्स्ट सराउंड सरफेसवर आहे ना, कोणाच्या? एच्या सरफेसवर गेला. हा, एच्या सरफेस आउटसाइडला आहे. जीएम मायनस जीएम अपॉन आर, तो पण किती? टू आर आहे. मग पुढचा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, तुम्ही मायनस टू आर म्हणजे मायनस जीएम अपॉन आर बनणार आहे. मला फक्त याच्यातून तुम्हाला कन्फ्युजन नको राहायला की कोणता कधी उचलायचा आहे. मला फक्त तेवढंच काढायचं आहे. आता कोणता राहिला? फक्त एकच पॉईंट राहिला आपला. कोणता? व्हीए. चला, व्हीए ना. व्हीए पहिल्याचं कसं आहे? आउट आहे. दुसऱ्याचं पण कसं आहे? दुसऱ्याचं पण कसं आहे? आउट आहे. दुसऱ्याचं पण कसं आहे? आउट असेल तर कुठून कुठपर्यंत काउंट करतो आपण? आउट असेल तर कुठून काउंट करतो आपण? जेवढं दिला असेल, जो सरफेस पॉईंट दिला असेल तो. असे का मंद बुद्धी आमचं कधी कधी कळत नाही सर, आमची ती क्वालिटी. बोला, किती घेऊ? 2.5 आर घ्यायचंय. 2.5 आर. आणि इथं पण काय करणार? काय डाऊट आहे? समजलंय? फक्त तुम्हाला हे अंतर मी ऑलरेडी सांगितलं होतं, इथं लिहायला ते परत चिडी झाली असती म्हणून आपण ऑलरेडी या साईडला घेतलंय. हे सगळे अंतर जे पण मोजले ते कुठे मोजले मी? ओ पासून. चला, मी इथं लिहून देतो वाटलंच तर. या पॉइंटला ओ म्हणा वाटलंच तर. ओ टू ए किती आहे? ओ टू डी किती आहे? असं कळालं? सेंटर पासून काउंट करतोय आणि आपलं असं मिळतंय. क्लिअर आहे सगळ्यांना? जमेल? मी एक एक्झाम्पल दिलं तर तुम्हाला ते जमेल. शेल साठी खेळायचंय. आउटसाइड इनसाइड. आता कळालं? आउटसाइड असेल तर जे दिलेलं असेल तिथपर्यंत घ्यायचंय. सरफेसवरचा असेल, सरफेसवर असेल तर जसं असेल तसंच जाईल ना. तो आर एक तीन, टू आर एन जे काय दिलेलं असेल ते. आणि त्याच्यानंतर मी काय? इनसाइड. इनसाइड साठी आपण पुढचा विचार करतोय. इनसाइड मध्ये काय विचार करतो आपण? इनसाइड मध्ये काय विचार करतो आपण? पहिला. त्याच्यानंतर म्हणजे हा पॉईंट इथं असेल तर तो पुढचा सर्कल. कालचा ना, कालचा जर घेतला तर काय? हा पॉईंट काढून जाईल, बाहेर निघून जाईल. मला हा मध्येच पाहिजे ना. मग तो मध्ये ठेवण्यासाठी कोणता सर्कल येतो पहिला? तो आपल्याला काउंट करायचा आहे. कळालं? हे तुम्हाला मिळालं. आता मी तुम्हाला दाखवतो. आता मी 3 शेल करतो. हा 3 शेल होता, 4 शेल होता. काय फरक पडणार आहे? हा ए पॉइंट, हा ए शेल आहे, हा बी शेल आहे, हा सी सेल आहे आणि इकडं नको जास्त एवढं 4 सेल घेतला तर तुम्ही वाया भरून जाईल. प्रत्येकाचा मास कॅपिटल एम ठेवलाय. प्रत्येकाचा मास कॅपिटल एम ठेवलाय. याचा रेडियस मी आर म्हटलं, याचा रेडियस मी 2r म्हटलं आणि याचा रेडियस मी 3r म्हटलं. चालेल? पी क्यू आर एस घ्यायचा मग आपण. इथला पॉइंट आहे. ओ पॉइंटला पण काढा, पी पॉइंटला काढा, क्यू पॉइंटला काढा, आर पॉइंटवर काढा, एस पॉइंटवर काढा, टी पॉइंटवर काढा आणि काय? यू पॉइंटवर काढा. चालेल ना असं? ओ पॉइंट, O2
किती 0 आहे ना. O2 किती 0 सेंटरचा आहे तो. ठीक आहे. मी मध्ये अजून एक पॉईंट घेतलं, जसं या क्वेश्चन मध्ये आपण जस्ट पॉईंट घेतला होता ना, यामध्ये आपण O पॉईंटवर नव्हता काढला, आपण कुठं काढला होता, E पॉईंटवर काढला होता. चला O पॉईंटवर पण काढून घेऊ. चला आला असता O पॉईंटवर काढून घेतो. हा O पॉईंटवर पण काढायचं मला. O पॉईंटवर काढायचं आहे. एच्या कुठे आहे, एच्या कुठे आहे, इनसाइड आहे. एच्या कुठे आहे, इनसाइड आहे. प्लस बीच्या कुठे आहे, इनसाइड. कळालं का. चला म्हणजे काय, मायनस जीएम मायनस जीएम मायनस जीएम. चल बोल. एच्या इनसाइड म्हणजे काय घेणार, आर. बीच्या इनसाइड किती घेणार, आर घेणार का 2R घेणार. बघा पटकन 2R घ्यावं लागेल ना. तुम्ही परत येऊन कुठं जातात, पहिल्या सर्कलला जातात. तो पॉइंट कोणाचा आहे तो काउंट करावा आणि त्याचा बघावं लागेल. आपलं बीचा बोलतोय आपण, आणि हे पण कळलं पाहिजे ना, सेंटर त्याच्या मधले अप टू सरफेस पर्यंत सगळ्यांचं पोटेन्शियल कसं राहील, सेम राहील. या तिघांचं पोटेन्शियल बघा सेमच राहिलं. या तिन्ही कंडिशनचे पोटेन्शियल कसं राहिलं, सेम राहील आणि सेमच राहणार. त्याच्याबद्दल बदल होणार होईल ना. आता जरी 0 असला तर घाबरायचा नाही. 0 का बरे माहिती ना, पहिल्यासारखं उचलायचं. नंतर काय म्हणतो मी, O2A OP. हा थोडीशी मोठी डायग्राम काढून ना, आपल्याला थोडे पैसे लागतात. हे बघ केली मोठी एवढी मोठी वास. O2P किती R, O2P किती R. पहिले जे सर्कलचे तेच घेऊन टाकू ना. O2R किती आहे, 2R आहे. O2T काय 3R. मग बाकीचे जे पॉइंट्स उरले ते घेऊया. O2Q. हा बोला O2Q किती यायचं मग 1.5. काही घेऊ शकतो माहिती ना. O2Q घेतला. नंतर O2S हा 2.5. O2U ना 4R. चालेल. 5R घ्या, काही घ्या. काढता येईल ना आता, आता काढता येईल. काय डाऊट आहे, काय सांगायचं तुला, काहीच नाही. समजले. आता एक क्वेश्चन भरपूर वेळा क्वेश्चन रिपीटेड आहे. हा क्वेश्चन भरपूर वेळा रिपीटेड आहे. काय बघा, याचा मास M आहे, याचा पण मास M आहे. पण 8 ठेवला गेला. याचा रेडियस जर मी सपोज A म्हटलं, तर हा पार्टिकल सेंटर पासून इथपर्यंत ठेवला A/2 ने, तर मला विचारलं पोटेन्शियल किती. 3 ते 4 वेळा सेम क्वेश्चन विथ व्हॅल्यू विथ सगळं सेम आहे विचारला. हा जो पॉइंट आहे त्याचा पण मास M आहे. या जो सर्कल दिलेला आहे, जो शेल दिला आहे, त्याचा पण मास Mच घेतलेला आहे. आणि याचा रेडियस किती घेतला A. याच्या ऐवजी R घेतले. क्वेश्चन मध्ये म्हणतील हाफ आहे. कळलं का. हा सपोज या पॉइंटला मी P म्हटलं, मला काय काढायला त्यांनी VP. मला काय काढायला त्यांनी VP. चला आता कन्सेप्ट जर पकडले असेल तर तुम्हाला कळलं पाहिजे. मला जर VP जर काढायचं असेल, VP जर मला काढायचं असेल, तर हा कसा आहे, पॉइंट मास आहे ना. हा जो काही पॉइंट मास आहे, म्हणून मी काढलं. सर्कलच्या मध्ये पण तो काय म्हटलं मी पॉइंट मासचा आहे, म्हणून काढलं पॉइंट मास वाला आहे. पॉइंट मास आला V पॉइंट मास प्लस कोणाचा V कसा आहे, जो मोठा आहे त्याला A काय म्हणूया, काय म्हणायचं का, कारण की शेलच्या मध्ये आलाय. हा शेल आहे, बिग शेल, जो मोठा शेल आहे तो बिग शेल, त्याच्या कुठं गेला, बिग शेलचा कुठे गेला, इनसाइड. हे कळणं गरजेचं आहे. कोणाचं काढतोय हे कळणं गरजेचं आहे आपल्याला. आपल्याजवळ तर फिक्स आहे ना, काय मायनस जीएम हे फिक्स आहे आपल्यासाठी. राहिला प्रश्न कोणता घ्यायचा का. मला पॉइंट मार्कचा जो अंतर होणार तो का गेला, मला इथून इथपर्यंत गेला ना, कारण की तो आउटसाइड सारखा ऍक्टिव्ह व्हायला लागला. हा कोणासारखा पॉइंट मार्क जरी असला तो कोणासारखा ऍक्टिव्ह व्हायला लागला, आउटसाइड सारखा ना.
पॉईंट मास जरी असला तरी तो कोणासारखं दिसतोय तुम्हाला? आउटसाईड सारखं दिसतोय. म्हणजे तिथून तिथपर्यंत अंतर उचलावं लागेल ना. म्हणजे काय म्हणणार तुम्ही? मायनस GMA/2 म्हणणार आहे. आणि दुसरं चला शेसाठी बस. आणि याला हार्ड क्वेश्चन म्हणतात. -2 GMA/A मायनस GM/A -3 GM/A. काय डाऊट आहे? समजलं? याला ते हार्ड क्वेश्चन मध्ये घेतात. समजलं? जर तुम्हाला हे जर कन्सेप्ट पकडता आलेले असेल, हे जी बोललोय ना, हे जर तुम्हाला परफेक्ट जर जमलेले असेल, तर मग मला काही करू द्या, त्यांनी कसंही करू द्या, तुमच्या डोक्यात एवढं झालं सगळ्या पोटेन्शियलचे आपण काय करतो? ऍडिशनच करत चालतो. जेवढे शेल दिले असते सगळ्यांचे काय करतो आपण? ऍडिशन करतो. फक्त एवढंच बघायला तो आउटसाइड आहे का इनसाइड आहे का सरफेसवर आहे, तेवढं शोधता आलं. आणि तुम्हाला तीनच कंडिशन लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यातही कोणतं लक्षात ठेवायचं तुम्हाला? इनसाइड वाला. इनसाइड वाला काय घेतो? जो सरफेस दिला असेल, ज्याच्या रिस्पेक्टिव्ह विचार करतो त्याचा पहिला शेल, पण तो मध्ये असला पाहिजे. इनसाइड तर इनसाइड सारखा दिसला पाहिजे, नाही तर तुम्ही कशात ते वरचा खालचा पोटेन्शियल मध्ये गडबड होईल. काय डाऊट आहे? समजले?